हां आपण पाहिलं की सोलर सेल जर समजा सिरीजमध्ये जोडल्या किंवा पॅरललमध्ये जोडल्या तर कशा टाईपचा आपल्याला इलेक्ट्रिक करंट मिळू शकते, पोटेन्शियल डिफरन्स मिळू शकते. सगळ्यांनी छानपैकी समजावून घेतलं असेल तर बघा. मग आता इन दिस वे बाय कनेक्टिंग मेनी सोलर सेल्स इन सिरीज अँड इन पॅरलल, मग खूप साऱ्या सोलर सेल जर घेतल्या, काही सिरीज मध्ये जोडल्या, काही पॅरलल मध्ये जोडल्या. इन दिस वे बाय कनेक्टिंग मेनी सोलर सेल्स इन सिरीज अँड इन पॅरलल, solar panel generating required current and the potential difference are made. आणि मग जे काही आहे तर खूप साऱ्या सोलर सेल जर आपण एकत्र जोडल्या तर त्याला आपण सोलर पॅनल्स म्हणतो. म्हणजेच मग त्या काही सिरीज मध्ये असेल, काही पॅरलल मध्ये असेल, बट सोलर सेल्स आर कनेक्टेड आणि मग त्याच्यापासूनच काय म्हणते सोलर पॅनल. ओके, तर solar panel generating required current and potential difference are made. मग आपल्याला जेवढं पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे आणि जेवढा करंट पाहिजे तेवढा मिळू शकतो, unless and until that arrangement should be accordingly. आणि सिरीज अँड पॅरलल तर अशी असायला पाहिजे की सिरीज मध्ये काय मिळते, पॅरलल मध्ये काय मिळते. आपल्याला तिथे करंट पाहिजे की पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे. ओके, सी फिगर 5.25 बाजूला दाखवलेली आहे. अ सोलर पॅनल मेड फ्रॉम 36 सोलर सेल्स. ओके, सो इफ 36 सोलर सेल्स, आता 36 सोलर सेल्स, each of size 100 centimeters are connected. 100 centimeters square, not 100 centimeter, it is 100 centimeter squares are connected. तर in series in a solar panel, in series in a solar panel, it will give a potential difference of 18 volt, potential difference of 18 volt and current of 3 ampere, current of 3 ampere. तर आता सगळे आपण कशा जोडलेले आहेत तर सिरीज मध्ये जोडलेले आहे. ओके, मग सिरीज मध्ये काय होईल तर पोटेन्शियल डिफरन्स ऍड होईल. एकाचा 0.5 तो 36 चा काय होईल, नॅचरली इट इज 18, कारण 0.5 म्हणजे 2 मिळून 1 होईल. मग आपला जो 36 आहे तो 36 चे अर्धे 18. सो आणि तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे, पाहून घ्या. इफ 36 सोलर सेल्स each of size 100 centimeter square are connected in series in a solar panel. कुठे जोडलेले आहे त्या सिरीज मध्ये जोडलेले आहे. आणि सिरीज मध्ये आपण पाहिलं मागच्या लेक्चर मध्ये पोटेन्शियल डिफरन्स, इंडिव्हिज्युअल वाला पोटेन्शियल डिफरन्स ऍड ऑन होत असते किंवा समेशन होत असते, एडिशन होत असते. तर मग 0.5 प्लस 0.5 36 टाइम्स म्हणजे आपल्याला त्याच्या टोटल मधनं 18 व्होल्ट मिळेल. आणि मग आपल्याला माहिती आहे 100 सेंटीमीटरच्या स्क्वेअर पासून 0.5 व्होल्ट मिळते पोटेन्शियल डिफरन्स आणि 3 अँपिअरचा करंट मिळते. सिरीज कॉम्बिनेशन असल्यामुळे करंट सेम राहील. आणि म्हणून इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे, वी विल गेट 18 व्होल्ट अँड 3 अँपिअर करंट. आय होप यू अंडरस्टूड दिस. कारण सोलर पॅनल बनवलेले आहे 36 सोलर सेल्स. 36 सोलर सेल्स सिरीज मध्ये जोडलेले आहे. सिरीज मध्ये काय होते तर पोटेन्शियल डिफरन्सची ऍडिशन होते, इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल डिफरन्सची. त्यामुळे इथं 18 व्होल्ट आला पोटेन्शियल डिफरन्स. आणि करंट हा सेम असतो, इंडिव्हिज्युअल जो करंट असेल तोच टोटल करंट असतो. दॅट्स व्हाय वी आर गेटिंग 3 अँपिअर करंट्स. Many such panels are connected together to generate electricity on a large scale. आणि मग असे such panels, हा एक पॅनल्स की एवढा मोठा 36 वाला बनवलेला आहे. असे खूप सारे पॅनल्स जेव्हा आपण जोडतो, कनेक्ट करतो तर तेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेशन सुद्धा मिळू शकते. So many such panels are connected together to generate electricity on a large scale. A good solar cells can have an efficiency of around 15%.
ज्या सोलर सेलची इफिशियन्सी 15% आहे, म्हणजेच काय 100% जर समजा सोलर रेडिएशन घेतले किंवा 100 वॅट पॉवर घेतली त्यानं सोलर पासनं किती 100 वॅट, त्या 100 वॅटचं रूपांतर फक्त 15 वॅट मध्ये करू शकला तर त्या सोलर सेल्स गुड क्वालिटी वाला म्हणता येईल. म्हणजे तो रिसीव्ह करेल किती 100 वॅट्स आणि त्याचं युटिलायझेशन किती होईल, फक्त इलेक्ट्रिकल पॉवर त्याच्यापासून किती बनेल 15 वॅटची. म्हणजे ऍक्च्युली त्याने घेतलेला आहे 100 वॅट, त्याच्यापासून इलेक्ट्रिक पॉवर किती बनत आहे 15 वॅट. अशी त्याची कॅपॅसिटी असते. ही सोलर सेल्स गुड क्वालिटीची असते, म्हणजे फक्त 15. तर बघा, a good solar cells can have an efficiency of around 15%. जी गुड सेल्स असते तिची इफिशियन्सी 15% असते. ओके, इट मीन्स दॅट इफ सोलर पॅनल रिसिव्हज अ पॉवर ऑफ 100 वॅट, जर समजा त्या सोलर पॅनलनी रिसीव्ह केली की 100 वॅटची पॉवर रिसीव्ह केली, that is from the solar radiation. कशापासून तर सोलर रेडिएशन पासून 100 वॅट पॉवर रिसीव्ह केली. द इलेक्ट्रिकल पॉवर आउटपुट, त्यापासून जी इलेक्ट्रिकल पॉवर मिळेल दॅट इज आउटपुट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर फ्रॉम दॅट पॅनल विल बी अ 15 वॅट. ओके, म्हणजे अशा प्रकारे सोलर पॅनल बनवल्या जाते. सिरीज मध्ये जोडलेलं असते म्हणून पोटेन्शियल डिफरन्स ऍड होते, इंडिव्हिज्युअल करंट ऍड होत नाही. मग 0.5 प्लस 0.5 असं 36 टाइम्स त्याच्यापासून 18 व्होल्ट मिळेल आणि करंट 3 अँपिअर्स आहे. आणि मग ज्या अशा सोलर सेल्स असते की ज्याची इफिशियन्सी 15% असते ती चांगली. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे तर सोलर रेडिएशन पासनं 100 वॅट जर पॉवर मिळत असेल तर त्याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिक पॉवर 15 वॅट मध्ये होईल. ओके, मेनी सोलर पॅनल्स आर कनेक्टेड इन सिरीज अँड इन पॅरलल टू जनरेट रिक्वायर्ड करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. आता जे पॅनल्स पाहिले आपण 36 असे खूप सारे पॅनल्स are connected in series and in parallel to generate required potential difference and the current. आपण series parallel मध्ये जोडून असे पॅनल्स मग आपण required current and potential current मिळवू शकतो. So as shown in the figure 5.26, solar cell is the basic unit in solar electric plant. आता सोलर इलेक्ट्रिक प्लांट जर पाहिला तर सर्वात पहिले त्याचं बेसिक युनिट काय येईल सोलर सेल. सोलर सेल काय असेल त्याचं बेसिक युनिट असेल. सो सोलर सेल इज द बेसिक युनिट ऑफ सोलर सेल. ओके, that is basic unit कशाचं, इट इज इन अ सोलर इलेक्ट्रिक प्लांट, सोलर इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. ओके, मग अशा ज्या सोलर सेल्स दॅट टुगेदर टू फॉर्म द सोलर पॅनल, अशा सोलर सेल्स टुगेदर टू फॉर्म द सोलर पॅनल. ओके, बेसिक युनिट माहिती आहे की ज्यापासून बनलेलं असते ते, जसं सेल इज द बेसिक युनिट ऑफ लिव्हिंग बीइंग्स. बरोबर आहे. मग तसंच सोलर सेल, दिस इज द बेसिक युनिट इन अ सोलर पॉवर प्लांट. These solar cells comes together to form the solar panel. आणि मग जर समजा सोलर पॅनल्स आहे, ओके, तर मग मेनी solar panel connected in series. तर त्याच्यापासून मिळेल आपल्याला सोलर स्ट्रीम. पाहून घ्या, बरोबर लक्षात घ्या. सोलर सेल्स असेल,
सोलर सेल सगळ्या एकत्र आल्या त्याला आपण सोलर पॅनल म्हणतो. आणि मग असे सोलर पॅनल जर समजा खूप सारे आपण सिरीज मध्ये जोडले, आपण ते कुठे जोडलेले आहे, सिरीज मध्ये जोडलेले आहे. जेव्हा सिरीज मध्ये असे मेनी सोलर पॅनल्स कनेक्टेड इन सिरीज दॅट फॉर्म अ सोलर स्ट्रिंग. त्याला काय म्हणायचं, सोलर स्ट्रिंग. म्हणूनच ती फिगर न घेता पहिले ही समजावून सांगतो, त्याच्याशिवाय लक्षात येणार नाही. देन आणि मग बघा, मेनी सोलर सेल्स कम्स टुगेदर टू फॉर्म द सोलर पॅनल. मेनी सोलर पॅनल्स कनेक्टेड इन सिरीज फॉर्म अ सोलर स्ट्रिंग and many solar strings connected in parallel form a solar array. आता ह्या ज्या स्ट्रिंग्स आहेत तर सोलर पॅनल पासून काय बनलं तर सिरीज मध्ये अरेंज करून मेनी सोलर पॅनल्स कनेक्टेड इन सिरीज टू फॉर्म द सोलर स्ट्रिंग. सोलर स्ट्रिंग कशापासून बनलेली आहे, पॅनल सिरीज मध्ये अरेंज करून. आता अशा खूप साऱ्या स्ट्रिंग, सोलर स्ट्रिंग, त्यांना जर समजा आपण पॅरलल अरेंज केलं, सोलर स्ट्रिंग, आणि मग ॲज अ मेनी सोलर स्ट्रिंग्स आहेत. सो दीज आर many solar strings connected in parallel. Connected in parallel. Okay, so it will form a solar array. It will form the solar array. बस एवढं सोपं आहे, याला लक्षात ठेवणं. तर असं चार्ट बनवायचा, मग लक्षात राहील की सोलर सेल्स बेसिक युनिट इन अ सोलर पॉवर प्लांट्स. ओके, सोलर इलेक्ट्रिक प्लांट. मग दिस all solar cells comes together to form the solar panel. Then many solar panel comes, so many solar panels connected in series. Many solar panel connected in series. This form a solar string. त्यापासून सोलर स्ट्रिंग बनेल. आणि अशा सोलर स्ट्रिंग की जे खूप सारे सोलर पॅनल सिरीज मध्ये जोडून बनवलेले आहेत, अशा खूप साऱ्या सोलर स्ट्रिंग जर आपण पॅरलल मध्ये जोडल्या, कनेक्टेड इन पॅरलल, दॅट गिव्स अ सोलर ॲरे. म्हणजे मेनी सोलर स्ट्रिंग कनेक्टेड इन पॅरलल दॅट गिव्स सोलर ॲरे. आता बघा तिची फिगर, ट्रीज, सेल्स. ओके, मग these cells इन अ मॉड्यूल इन अ सिरीज मध्ये दाखवलेले आहे, आणि मग त्याचपासून स्ट्रिंग बनवलेला आहे, आणि ते खूप सारे स्ट्रिंग एकत्र आले पॅरलल मध्ये जोडलेले आहेत, त्यापासून ॲरे बनवलेला आहे. सो सोलर सेल्स टू सोलर ॲरे, सोलर सेल्स टू सोलर ॲरे. ओके, म्हणजे पहिले सोलर सेल दाखवले, नंतर पॅनल दाखवलं, नंतर पॅनल ते सिरीज मध्ये जोडले, त्याच्यापासून स्ट्रिंग झाला, आणि त्या ज्या स्ट्रिंग ज्या काही आहे, ज्या काही बनलेल्या आहेत, तर त्या पॅरलल मध्ये जोडलेल्या आहे. ही एक स्ट्रिंग, ही दुसरी स्ट्रिंग. ओके, सो दीज आर इन पॅरलल. जेव्हा त्या पॅरलल असतात तर दॅट कॉन्स्टिट्यूट सोलर ॲरे. अशा प्रकारे एवढं बरोबर लक्षात ठेवावं लागते, आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच ॲड केलं होतं somewhat tougher part of this chapter. So many solar panels are connected in series and in a parallel to generate required amount of electric current and potential difference. As shown in the figure 5.26, solar cell is the basic unit in a solar electric plant. Many solar cells come together to form the solar panels. सेल्स एकत्र आल्या, सोलर पॅनल तयार झालं. ओके, मेनी सोलर पॅनल्स कनेक्टेड इन सिरीज. मेनी सोलर पॅनल्स दिस कनेक्टेड इन सिरीज फॉर्म अ सोलर स्ट्रिंग, आणि मग त्याच्यापासून सोलर स्ट्रिंग तयार होईल. अँड मेनी सोलर स्ट्रिंग्स
connected in parallel to form the solar array. To form the solar array. अशा प्रकारे हे असते, अशी त्याची अरेंजमेंट असते. As we can obtain as much electrical power as needed, they are used in application which need a marginal power. आणि मग as we can obtain as much electrical power as needed, आणि मग आपल्याला जेवढी इलेक्ट्रिकल पॉवर पाहिजे तेवढी सुद्धा आपण मिळवू शकतो. ओके, they are used in application which need a marginal power. जिथे मार्जिनल पॉवर खूप छोटी पॉवर पाहिजे. फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटर दॅट रन ऑन सोलर एनर्जी. सोलर एनर्जीवर चालणारे कॅल्क्युलेटर सगळ्यांनाच माहित आहे. टू द पॉवर स्टेशन ऑफ मेगावॅट कॅपॅसिटी. म्हणजे कमी पॉवर वाले उदाहरण कॅल्क्युलेटर आणि खूप जास्त प्रमाणाची नीड आहे दॅट इज पॉवर स्टेशन मध्ये सुद्धा याचा वापर केला जाते. आता बघा, द पॉवर अवेलेबल फ्रॉम द सोलर सेल इज डीसी. याच्यापासून जी काही पॉवर मिळते दॅट इज इन नेचर डीसी, डायरेक्ट करंट असते. ओके, सो इन अप्लिकेशन विच नीड डीसी पॉवर, example electric light based on light emitting diodes, the energy can be directly used. जे स्ट्रीटवरची लाईट असतात ग्रामपंचायत वगैरेच्या बाजूला, तर ते सोलर एनर्जीवर डिपेंड्स असतात. तिथे एलईडी लाईट वापरलेली असते दॅट इज लाईट इमिटिंग डायोड्स वाले. तर त्याला डीसी करंट चालते आणि म्हणूनच मग ते बरोबर फंक्शन्स करतात. सो in application which need DC power, example electric light based on light emitting diodes, the energy can be directly used. ज्याला DC पाहिजे तर तो डायरेक्टली एनर्जी वापरू शकते, म्हणून ते तशी लाईट्स लावलेले असतात. Then however, since the energy from solar cell is available only in presence of sunlight, आणि मग जी काही energy from solar cell is available only in presence of sunlight, the energy has to be stored in a batteries for use at a later time. आणि म्हणूनच मग की सोलर एनर्जी फक्त इन प्रेझेन्स ऑफ सन मिळत असते, म्हणून त्याच्यापासून जी काही एनर्जी मिळालेली आहे तिला आपल्याला स्टोअर करावं लागेल बॅटरीमध्ये. सो द एनर्जी हॅज टू बी स्टोअर्ड इन बॅटरीज फॉर यूज ॲट अ लॅटर टाइम. आणि बॅटरीज मध्ये स्टोअर कशासाठी करायची, तर नंतर जेव्हा सन नसेल रात्रीच्या वेळेला तर ती आपल्याला लॅटर टाइम मध्ये वापरता आली पाहिजे. However, most of the equipment in domestic as well as industrial use run on AC power. घरगुती उपकरणं किंवा इंडस्ट्रीमधले मॅक्झिमम एसी पॉवरवरच चालतात आणि सोलर सेल पासून आपल्याला डीसी पॉवर मिळते. म्हणून मग काय करावं लागेल, in such case the DC solar power must be converted to AC power. आणि मग त्या केसमध्ये डोमेस्टिक यूज असो की इंडस्ट्रियल यूज असो आपल्याला डीसी पॉवरचं कन्व्हर्शन एसी पॉवर मध्ये करावं लागेल, कारण त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट आहे एसी पॉवरवरच चालतात. ओके, सो दॅट इज युजिंग अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस अँड दॅट इज कॉल्ड ॲज इन्व्हर्टर. आणि मग ते इन्व्हर्टरमध्ये कन्व्हर्शन होईल डीसीचं एसी मध्ये, आणि मग दॅट इज मेड अवेलेबल time to time. So, however, most of the equipment in domestic as well as industrial use run on AC power. So, in such case, the DC power can be converted into AC power using an electronic device that is called as inverter. Figure the 5.27 बाजूची बघा. Conversion of energy generated by cells to AC form by using inverter. पहिले सोलर सेल्स, मग सोलर सेल्सची एनर्जी स्टोअर करावी लागेल दॅट इज इन अ बॅटरी. मग बॅटरी मधली जी काही एनर्जी असेल ते इन्व्हर्टर कन्वर्ट करेल डीसी टू एसी अँड इट इज इलेक्ट्रिक इक्विपमेंट वर्किंग ऑन एसी पॉवर. सो ऑल इट इज ओव्हर फ्रॉम दिस पार्ट ऑर टुडेज लेक्चर. Next time we will see the next part, that is schematics of solar photovoltaic stations and
दुसरा टाईप सोलर थर्मल पॉवर प्लॅन्ट टिल देन बाय